ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अवैध गौण खनिजाची वाहतूक, 2 वाहनांवर कारवाई, दोघे चालक ताब्यात। राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड ते कसबा तारळी या मार्गावर गौण खनिजाची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या 2 ट्रकवर शुक्रवारी रात्री 11:30 वाजता राधानगरी तहसीलदारांमार्फत दंडात्मक कारवाई केली, अशी माहिती राधानगरी तहसीलदार सौ अनिता देशमुख यांनी दिली। राधानगरी तालुक्यातील अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली असून रात्री 11:30 वाजता दुर्गमवाड ते कसबा तारळी या मार्गावर गौण खनिजाची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या 2 ट्रक चालक वैभव विठ्ठल ठेंगरे राहणार करोलिटी तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली व गौरीशंकर राहणार झारखंड यांच्यावर राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख यांनी कारवाई केली। सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे की नागरिकांनी आपल्या शेतामध्ये अवैध उत्खनन करण्यास कोणालाही परवानगी देऊ नये। तसे केल्यास सातबारा सदरी बोजा नोंद करण्यात येईल। तसेच आपल्या परिसरात अवैध गौण खनिजाचं उत्खनन होत असल्यास तात्काळ राधानगरी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं आहे। महानकरी न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी।